बाळासाहेब इंगोले हा उद्योगपती संतोष लड्डा यांचा वर्गमित्र होता. 20 वर्षांपासून लड्डांच्या कंपनीत इंगोले कटिंग इन चार्ज म्हणून काम करत होता. 2006 पासून लड्डांच्या घरीही इंगोलेचं येणं जाणं होतं. लड्डांच्या घरी इंगोले भाजीपालाही नेऊन द्यायचा. त्यांच्या घरातील पैशांची, सोन्याची इंगोलेला संपूर्ण माहिती होती. लड्डा यांचा बाळासाहेबांवर पूर्ण विश्वास होता. मग असं काय झालं की बाळासाहेबांना थेट त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला? तर त्याला कारण ठरली आहे ती लड्डा यांची बाळासाहेबांवरील नाराजी. काही महिन्यांपूर्वी संतोष लड्डा यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यावेळी इंगोले कंपनीत न सांगता लड्डांना भेटायला गावी रवाना झाला. इंगोलेला कंपनीतून अनेक कॉल गेले, पण इंगोलेनं उत्तर दिलं नाही. उलट कॉल करणाऱ्यालाच इंगोलेकडून शिवीगाळ करण्यात आली. इंगोलेच्या वर्तनाबाबत समजता संतप्त झालेल्या लड्डा यांनी शिवीगाळ प्रकरणी इंगोलेला माफी मागण्यास सांगितलं. पण इंगोलेच्या मनात राग धुमसत होता आणि त्यातूनच दरोड्याचा कट आखला. इंगोलेनं सोन्याची ही माहिती आदिनाथ जाधव याला दिली. त्यानं ती माहिती गणेश गोराडेला दिली. गणेशनं महेश गोराडेला दिली आणि महेशकडून ती देवीदास शिंदेला मिळाली.